आपल्या विवेकवाणी चॅनलचा हा 25वा एपिसोड हा सादर करताना मला अत्यानंद होत आहे आणि तुमचा प्रतिसादामुळे जी प्रेरणा मिळाली त्यामुळे हे 25वा एपिसोड पण आज होत आहे। आजचं वैशिष्ट्य असं की आपण माझे मित्र मिलिंद दुसे यांच्या आर्ट गॅलरीमध्ये मागच्या वेळेप्रमाणे आताही हा एपिसोड सादर करीत आहे। मित्र हो, मागील भागामध्ये स्वामीजी हे गोव्याला आले होते। ते सेमिनार केंद्रामध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा अभ्यास केला। त्याचप्रमाणे हिंदू धर्माची झालेली बिकट अवस्था त्यांनी पाहिली आणि त्यानंतर स्वामीजींचं जे मनोगत किंवा त्यांनी स्वतः चिंतन केलं आणि म्हैसूर बंगलोर येथे त्यांनी वेदांतावर जे भाष्य केलं हेही आपण पाहिलं। त्याचप्रमाणे म्हैसूर येथील वाडियार महाराजांच्या दरबारामध्ये जो प्रसंग झाला तोही पाहिला। त्याच वेळेस स्वामीजी भविष्याबद्दल जे कार्य करणार आहेत त्याबद्दल वाडियार महाराजांशी बोलले आहेत आणि तेच पुढेही असं म्हणतात की ज्या देशासाठी आणि समाजासाठी मी वेदांताचा प्रचार करून भ्रमण करीत आहे त्या प्रजेची अवस्था किती बिकट झाली आहे ते पहा, असं राजाला ते उल्लेखतात आणि पुढे म्हणतात आपल्या प्रजेची अत्यंत बिकट अवस्था कोणत्या उपायाने दूर होईल हा एकच विचार माझ्या मनाला कुरतडत असतो आणि त्यामुळे आम्ही धर्माच्या आणि शास्त्राच्या विकृत कल्पना ज्या उराशी बाळगलेल्या आहेत त्यामुळे आपण म्लान झालेलो आहोत। एवढंच नव्हे तर ऐहिक जीवन चांगलं जगण्याची जी चैतन्य किंवा उर्मी आहे ती आमच्यामध्ये इच्छाच नाही आणि इच्छा ती मावळून गेली आहे असं त्यांनी भाष्य केलं आणि त्यामुळं ते वाडियार महाराज सुद्धा काही वेळ स्तब्ध झालेले आहेत। नंतर स्वामीजींनी तिथून निरोप घेतला आणि पुढे कोचीन मार्गे ते त्रिचूर येथे पोहोचले आहेत। अर्थात केरळमध्ये प्रवास चालू आहे। त्यानंतर मलबार या प्रांतामध्ये ते आले। मलबार या प्रांतामध्ये अतिशय प्रतिगामी चालीरीती होत्या। तिथे ख्रिस्ती धर्म मिशनऱ्यांचा धर्मप्रचार होतो आहे त्यासाठी ते आवर्जून ख्रिस्ती धर्मप्रसार प्रयत्न करत आहेत आणि लालूस काही गरीब लोकांना दाखवत आहेत। अन्य धर्मीय गरीब त्यास बळी पडत आहेत त्याचे नोंद स्वामीजींनी घेतली। उच्चवर्णीयाकडून खालच्या जातीतील लोकांना दिली जाणारी जी वागणूक आहे विशेषतः अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक मलबारमध्ये पाहिली आणि स्वामीजींना खूपच वाईट वाटले। कारण आध्यात्मिक दृष्ट्या सर्व मानव हे ईश्वराची अंश आहेत किंवा ईश्वराची लेकरे आहेत। अस्पृश्यता हिंदू धर्माला मोठे लांछन आहे। ख्रिस्ती धर्म प्रचार आणि धर्मांतरण करणारे त्यांचा खूप फायदा घेतात असे स्वामीजींचे मत होते आणि फक्त पाणी शिंपडून अन्नधर्मीय प्रवेश ख्रिस्ती धर्मात मिळाल्यानंतर ते एकदम पवित्र होतात असंही दृश्य त्यांना दिसलं। त्यामुळे जास्त दुःख झालं आणि मग त्याला कुठेही खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना मिशनरी ख्रिस्ती धर्मात घेत आहेत हे विदारक चित्र स्वामीजींनी पाहिलं आणि ते अंतर्मुख झाले।
तसेच मलबार या प्रांतात प्रोफेसर, प्राध्यापक, अधिकारी, उच्च वर्गातील सर्व लोक जे सुशिक्षित होते त्यांच्याशी पण वार्तालाप स्वामीजींनी केलेला आहे आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार वेगळ्या पद्धतीने धर्मांतरण हा विषय त्यांनी समोर मांडला आणि स्वामीजींचं मोकळं मन, उदारता, सरलता आणि विशाल दृष्टिकोन पाहिल्यानंतर सुशिक्षितांना सुद्धा खूप स्वामीजीबद्दल आदर वाटलेला आहे. त्यावेळी स्वामीजींनी स्पेन्सर, शंकराचार्य, कालिदास, शेक्सपियर, डार्विन, भारतीय संस्कृती, पतंजली या विषयावर भाष्य केले. शिक्षितांना आपले मत पटवून दिले, त्यांना प्रभावित केले. भारताच्या या प्रदीर्घ यात्रेत या तरुण संन्याशाने किती प्रकारच्या उदात्त कल्पना आणि विपरीत गोष्टींची नोंद घेतली हे मात्र त्यांच्या कार्याचा आधार होता. त्रिवेंद्रम म्हणजे आजचे तिरुचनापल्ली हे शहर म्हणजे त्यावेळी त्रावणकोर संस्थानाची राजधानी होते आणि मलबारहून स्वामीजी त्रिवेंद्रम येथे गेलेले आहेत. पुढे ते एर्नाकुलमहून त्रिवेंद्रमला जाताना मात्र स्वामीजी पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात होते आणि निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण त्यांनी पाहिली. त्या ठिकाणी त्या आंबा, फणस, नारळ आणि इतर जी वृक्ष होती ती भरपूर प्रमाणात दाट वाढलेली होती. त्यामुळं नारळाची झाडे झुकून तलावामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं होतं आणि दाट झाडीमुळे क्षितिजावर जे प्रतिबिंब क्षितिज सुद्धा दिसत नव्हतं. अशा प्रकारचं एक वेगळंच निसर्ग चित्र त्या ठिकाणी स्वामीजींनी पाहिलं. ते खूपच आल्हाददायक होतं आणि या मुळे ते एकाग्र झाले, त्यांचं ध्यान लागलं आणि ईश्वराची अनुभूती आली. त्रिवेंद्रम येथे सुंदरराम अय्यर यांच्याकडे ते उतरले होते. प्रारंभिक पाहुणचारानंतरच हा संन्यासी म्हणजे काही वेगळंच रसायन आहे किंवा जबरदस्त व्यक्तिमत्व आहे हे अय्यर यांच्या लगेच लक्षात आलं. स्वामीजींचा आवाज हा धीर गंभीर व्यक्तिमत्व होते आणि डोळ्यातील तेज, त्यांची बोलण्याची लकब, शैली याचा परिणाम सुरुवातीलाच अय्यर यांच्यावर झालेला. हा सहवास अय्यर यांना 9 दिवसाचा लाभलेला आहे. म्हणून अय्यर हे लिहित असताना असं लिहितात की अलौकिक नवरात्र असा ते उल्लेख पुन्हा पुन्हा करत असत. धर्म आणि विज्ञान या विषयी बोलताना स्वामीजी त्यांना म्हणाले की धर्माच्या बाबतीत जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढीच विज्ञानाच्या बाबतीतही आहे आणि त्यांनी सोदाहरण ते स्पष्ट केलं. पाश्चात्यांचे अर्वाचीन मानसशास्त्र संशोधनाच्या दृष्टीने कितीही पुढे गेले असले तरीही अतिशय उन्नत पातळीवरील आध्यात्मिक धारणेच्या व्यक्तीचे मन सुखदुःखाला सामोरे जाताना कोणत्या पद्धतीने जाते किंवा प्रसंगांना कसे तोंड देते याचं विवरण किंवा विवेचन त्या मानसशास्त्रामध्ये नाही, त्या शास्त्रज्ञांनी केलेलं नाही. पण आमच्या ऋषीमुनींनी मात्र त्याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि त्यांचा विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे. पुढे चर्चा ब्राह्मण व ब्राह्मण्याबद्दलही झाली. त्यावेळी स्वामीजी म्हणाले, ब्राह्मण निर्लोभी व निरपेक्ष राहतील, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना देतील तर त्यांच्याबद्दल सर्वांना आदरच वाटेल, त्यांचे महत्वही टिकून राहील. तसेच ब्राह्मणांनी या देशाच्या संस्कृतीमध्ये फार मोलाची भर घातलेली आहे आणि एवढंच नव्हे तर ते भविष्य काळातही याहून मोलाच्या अधिक गोष्टी त्यांच्याकडून मिळतील हेही त्यांनी सांगितलं आहे. पुढे आहाराबद्दल विषय निघाला आणि एका शंकेला उत्तर देताना स्वामीजींनी शाकाहार प्रमाणेच मांसाहाराचे सुद्धा महत्व सांगितले आहे. संन्यासी व आध्यात्मिक प्रगतीसाठी शाकाहारच असावा आवश्यक आहे, पण संसारी आणि गृहस्थी लोकांना शत्रूंशी 4 हात करतात आणि त्यासाठी
त्यांनी जर शक्तिसंचय करण्यासाठी थोडासा मांसाहार केला तर त्यांची काहीही हरकत नव्हती, कारण अहिंसेचा अतिरेक त्यांना मान्य नव्हता आणि कर्माच्या हेतूप्रमाणे अहिंसा आणि हिंसा याचा अर्थ बदलत असतो असे त्यांचे मत होते. त्रिवेंद्रच्या या मुक्कामात पेशकार असलेले पिरवी पिल्ले हे एकदा त्यांना भेटावेस आले. त्या दोघांची चर्चा बऱ्याच काळ चालू होती. त्यानंतर स्वामीजींचे ज्ञान कल्पनेपलीकडचे आहे असं त्यांनी अय्यर यांना सांगितलं आहे. समोरील व्यक्तीचे विचारातील कच्चे दुवे शोधून त्यांच्यामधील स्पष्टता स्वामीजी सांगत असत आणि त्यांना आपल्या भूमिकेवर आणून त्यांना उभे करत असत. हे कौशल्य फार वरच्या पातळीवरचे स्वामीजींचे होते आणि ते पिल्ले यांना ते कळालेले आहे. उत्तर दक्षिण भारतातील भागाचा वाद बऱ्याच काळापासून चालू आहे आणि त्या बाबतीत अय्यर यांनी विचारलं असता स्वामीजींनी सांगितले की हा वाद निरर्थक आहे, कारण माझा भर भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेवर आहे आणि हिंदू समाजापुढे अनेक छोटी आव्हाने आहेत, याचे भान हिंदू समाजाने ठेवायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारचे कोणताही भेद असेल तो हिंदू समाजाने बाजूला ठेवला पाहिजे. स्वामीजींचे दर्शन व चर्चा झाल्यानंतर त्यांचे भक्त श्री नायर लिहितात की उदात्तता व साधेपणा हे विषय आपल्या मनात स्पर्शून जातात. स्वामीजींचे हे वैशिष्ट्य आहे. कोणी लहान असो वा मोठा असो त्यांच्याशी ते एकरूप होतात आणि त्यांच्या भावनेप्रमाणे ते त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांचे मन जुळून जात असत आणि म्हणून ते कोणत्याही वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींशी समरूप होऊन जातात. तसेच त्यांच्याकडून दरिद्री नारायण हा शब्द प्रथमच मी ऐकला असंही त्यांनी लिहिलं आहे. एकदा स्वामीजी अय्यर यांचा मुलगा सुंदरराम यांचा तरुण मुलगा होता, त्याला म्हणाले, तू तरुण आहेस व भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र याचं निष्ठापूर्वक अध्ययन करावंस. यासारखे तोलमोलाचे ग्रंथ जगामध्ये आढळणार नाहीत असं त्यांनी त्याला उपदेशही केला आहे. मार्तंड वर्मा या नावाचे एक तरुण राज्यकर्ते त्या ठिकाणी होते. त्यांच्या म्हणजे एका संस्थानाचे ते राज्यकर्ते होते. प्रजेचे कल्याण व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती. कारभार सुरळीत व्हावा आणि योग्य व्हावा, पण त्यांना काही नेमकं सुचत नव्हतं. मग स्वामीजींचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि कारभार त्यांचा खूप सुरळीत झाला आहे. त्यांना एक नवी दिशा प्राप्त झाली आहे. तसेच त्रिवेंद्रमच्या मुक्कामामध्ये मनमनाथ भट्टाचार्य नावाचे एक गृहस्थ होते. त्या दोघांचा कलकत्ता येथे विद्यार्थी दशेपासूनच परिचय होता आणि मात्र येथे पुन्हा भेट झाल्यामुळे दोघांनाही आनंद वाटला. आनंदाच्या सहवासामध्ये त्यांचे काही दिवस गेलेले आहेत आणि मात्र पुन्हा येथे भेट झाल्यानंतर त्यांना खूप आनंद वाटला. मनमनाथ बाबूंच्या छोट्या कन्येची जगन्माता म्हणून त्यांनी पूजा पण केलेली आहे. आणि पुढे स्वामीजी मग त्यावेळेस निरोप घेऊन 22 डिसेंबर 1892 मध्ये नागरकॉइल मार्गे भारताचे दक्षिण टोक असलेल्या कन्याकुमारी येथे पोहोचले. विरहाने व्याकुळ झालेल्या बालकाप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. दक्षिणेश्वरची काली माता ही कन्याकुमारी मातेच्या रूपामध्ये त्यांच्या समोर उभं होती. स्वामीजी नतमस्तक झाले. त्यांनी लोटांगण घातले आणि त्याच वेळी सूर्योदय झाला होता आणि तिन्ही समुद्राच्या संगमातून तांबूस गोळा बाहेर आला होता. वंदे मातरम. जय हिंद.